तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शेगाव आणि खामगाव तालुक्यात तब्बल 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यासाठी शनिवारी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला। शेगाव तालुक्यातील जलंब मंडळातील शेतकऱ्यांनी स्थानिक दुकानातून महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली होती। मात्र पेरणी उलटून 15 दिवस झाले तरी शेतात सोयाबीनचे एकही टोक उगवले नाही। बियाणे जमिनीतच सडल्याचे उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत। शेगाव आणि खामगाव तालुक्यात 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेतांचे पंचनामे सुरू आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। काहींनी दुबार पेरणीला सुरुवातही केली असून या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।